हायबरनेट काय असतं बघा, हायबरनेट म्हणजे इट इज वन मेथड ऑफ शटडाऊन. शटडाऊन करण्याचीच एक मेथड आहे. फक्त ध्यानात ठेवा, हायबरनेटमध्ये काय होतं, तुम्ही जर लॅपटॉप जर किंवा तुमचं सिस्टीम, आणि लॅपटॉपसाठीच बनलेलं आहे फीचर हायबरनेट, डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी बनलेलं नाही. तुमच्या लॅपटॉपची बॅटरी सेव्ह व्हावी त्या उद्देशाने त्यांनी ते बनवलेलं आहे फीचर. हायबरनेटने काय होतं म्हणून मी सांगतो. सध्या मी एकदा एरोप्लेनमध्ये बसलेलो आहे, प्लेनमध्ये, आणि मी प्लेनमध्ये बसून काही काम करतो. अनाऊन्समेंट झाली की आता प्लेन जे आहे ते प्रॉपरली लँड करणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं लँड करताना आपल्याला हे सगळं काम बंद करावं लागतं, समजलं तुम्हाला. आणि हे काम मला बंद करायचं, पण मी 3-4 फाईल ओपन करून बसलेलो आहे. मला त्या फाईल मला शटडाऊन करायचं म्हणजे लॅपटॉप ते सगळ्या फाईल बंद करावं लागतं, बरोबर आहे की नाही. नाही जर केलं तर हे ऑटोमॅटिक म्हणजे फाईल बंद करून शटडाऊन होणार. तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार, तुम्ही शटडाऊन करणार त्या फाईल पुन्हा तुम्हाला तुम्ही काय करणार, एअरपोर्टवरती उतरल्यानंतर तुम्हाला ते तिथं जे लॉन्च असतात, लॉन्चमध्ये बसून तुम्हाला काम करायचं जरा अजून त्या एरियामध्ये. मग नंतर तुम्हाला डायरेक्ट ऑफिसला जायचं. अशा कंडिशनमध्ये मी काय करत, मी लॅपटॉपला हायबरनेट करतो. हायबरनेट ऑप्शन इतका भारी आहे की जे काही तुमच्या, आता बघा तुमच्या मेमरीमध्ये जे काही आहे ते बघा. आता मी नोटपॅड किंवा कोणती फाईल ओपन केली, समजा मी ओपन केलं वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केलं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी काहीतरी समजा टाईप करतो, माझं काम चालू आहे, काहीतरी काम चालू आहे, ठीक आहे ना. असं काहीतरी टाईप केलं, आता माझं काम चालू आहे. आता बघा तुम्ही जर कम्प्युटर शटडाऊन करायला जर निघाले ना, पहिले तुम्हाला ते विचारेल की ही फाईल तुम्हाला बंद करायची. बघा शटडाऊन करणार नाही, ते बिलकुल नाही करणार, कारण की फाईल तो ओपन आहे ना. ते मेसेज ते म्हणतं बो हे ओपन, इथं 2 गोष्टी आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड वगैरे. हे पहिले शटडाऊन एनिवे जर म्हणले तुम्ही, तर शटडाऊन एनिवे म्हणजे तू काही म्हणजे डायरेक्ट बंद करून टाक त्या फाईलला, डिलीट करून टाक ती फाईल आणि शटडाऊन कर, समजलं तुम्हाला. पण तुम्हाला एकदम शटडाऊन एनिवे म्हणावं लागेल किंवा कॅन्सल करावं. मी कॅन्सल केलं, ते आता विचारते सेव्ह करायची, अजूनही फाईल सेव्ह झालेली. पण हायबरनेट जर केलं तुम्ही, आता बघा मी इथं जरा म्हणलं हायबरनेट करायचं मला, हे बघा. पण हायबरनेटचा ऑप्शन आहे की तर हायबरनेटचा ऑप्शन जो असतो तो ह्या पॉवर ऑप्शन्समध्ये असतो, हे बघा. तसं बाय डिफॉल्ट आता इनेबलच येतो तो ऑप्शन. पण जर नसेल तुम्हाला दिसत ऑप्शन, तर इथे यायचं, चूज व्हॉट द पॉवर बटन्स डू अँड चेंज द सेटिंग दॅट आर करंटली अनअवेलेबल अँड येस हायबरनेट, हा ऑप्शन इथे इनेबल करायचा. अँड हिअर आता बघा ही फाईल तुम्ही ओपन करून ठेवली मेमरीमध्ये, राईट. आणि तुम्ही काही पण तुमच्या मेमरीमध्ये जे पण चालू आहे ना, सगळं काही जे पण ओपन. आज समजा मी एखादा विचार करा, मी एखादा याच्यामध्ये समजा एखादा व्हिडिओ पाहतो, ठीक आहे. हां, आणि मी याला काय केलं, हायबरनेट केलं. हायबरनेट म्हणजे काय, तुमचं कम्प्युटर आता शटडाऊनच होतं आहे, पण एवढं फास्ट होतं ना ते, तुमच्या शटडाऊनपेक्षा अर्ध्या वेळामध्ये बंद होतं ते. शटडाऊन करायचं एवढं ते बघा, ते बंद झालं किती वेळेस. शटडाऊनपेक्षा अर्ध्या वेळात बंद होतं. आता तुम्ही बंद करून घ्या, असं घरी जा, कुठेही जा, आणि मग तुम्ही आल्यानंतर ज्यावेळेस चालू करता का लॅपटॉप, चालू केल्यानंतर तुमचं शटडाऊन केलेलं PC असतं ना, ते स्टार्ट होतं. पण हायबरनेट केलेलं जे PC असतं, लॅपटॉप असतं, ते रिझ्यूम होतं. काय होतं, गाणं नाही का आपण रिझ्यूम करतो, तर गाणं स्टार्ट करणं आणि रिझ्यूम करण्यामध्ये फरक आहे. आता हे लॅपटॉप जे आहे ना, डायरेक्ट चालू येईल ते. तुम्ही सांगा शटडाऊन केलं लॅपटॉपमध्ये, गाणं सुरू झालं असतं का, गाणं बंद झालं असतं, तिथूनच चालू झालं. म्हणजे मला तुम्हाला गाणं दाखवायचं, मी तुम्हाला बरेच दाखवतो की असं असतं. हां, आणि बघा ही फाईल अजून सेव्ह नाही केली आपण, आता बंद करायला गेलं की तुम्हाला त्याचं सेव्ह करायची, बरोबर. नको सेव्ह करू, काय महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. पण हायबरनेटचा ऑप्शन कळलं तुम्हाला, असा ऑप्शन असतो. बाकी त्याच्यामध्ये कंट्रोल पॅनलमध्ये पॉवर प्रोफाईल तुम्हाला क्रिएट करता येते. इफ यू वॉन्ट टू क्रिएट युअर पॉवर प्रोफाईल देन यू कॅन क्रिएट दॅट. हे बघा, क्रिएट अ पॉवर प्लॅन. पॉवर प्लॅनमध्ये कसं असतं बघा, आता बॅलन्स्ड. आता त्याच्यामध्ये सध्या बॅलन्स पॉवर प्लॅन. बॅलन्स म्हणजे काय आहे, परफॉर्मन्स आणि काय, परफॉर्मन्स आणि तुमचं बॅटरी सेविंग म्हणजे पॉवर सेविंग, या दोन्ही याला ते काम करतं. काय असतं, कोणत्या गोष्टीला बॅटरी सेविंग आणि परफॉर्मन्स या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण काय असतं तुम्हाला मी सांगतो, बॅटरी जास्त सेव्ह करायला गेले तर परफॉर्मन्स नाही मिळत, आणि परफॉर्मन्स जास्त घ्यायला गेले ती बॅटरी काय होते, जास्त ड्रेन होते.
जास्त ड्रेन होतं. त्यामुळं तुम्हाला जर बॅटरी आणि दोघांचं संतुलित करायचं असेल, बॅटरी पण टिकली पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी तुम्हाला त्याला बॅलन्स पण ठेवतं. तशी तुम्ही पॉवर प्रोफाईल बनवू शकता. आणि याच्यामध्ये भरपूर मोठे चेंजेस करता येतात बघा. तुम्ही यू कॅन चेंज द पॉवर पॅन, टर्न ऑफ द डिस्प्ले. टर्न ऑफ द डिस्प्ले म्हणजे तुम्हाला डिस्प्ले म्हणजे ऑन बॅटरी तर 15 मिनिट. आता ॲक्च्युली खूप मोठा दिलेलं आहे, कारण की आपल्याला काय वाटतं 2 आणि 3 मिनिटात नाही बंद झालं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. तसं आपल्याला काय एवढी मोठी गोष्ट नाही. पण बॅटरीवर जर तुमचा लॅपटॉप चालू आहे आणि टर्न ऑफ द डिस्प्ले हा एक खूप कामाची सेटिंग. इनफॅक्ट काही काही ठिकाणी काही लोक 2 मिनिट ठेवतो फक्त. किती 2 मिनिट का बरं? कारण की जर तुम्ही 2 मिनिट जर दूर झाले लॅपटॉपपासून तर त्याचा डिस्प्ले बंद होईल. कम्प्युटर बंद नाही होणार, डिस्प्ले बंद होईल. तुम्ही माऊस जर नुसतं असं फिरवलं तरी आपण तर माऊस फिरवलं तरी तर पुन्हा डिस्प्ले ऑन. पण बघा तुम्हाला हेही चांगलं माहिती व्यवस्थितपणे, जास्त दूर नका जाऊ. लॅपटॉप घ्या, तुमचा मोबाईल घ्या, याच्यामध्ये सगळ्यात जास्त बॅटरी जर कोणी जरा ड्रेन करत असेल, कन्झ्युम करत असेल तर तो म्हणजे डिस्प्ले. लॅपटॉपमध्ये सुद्धा तुमची बॅटरी कोण जास्त कन्झ्युम करतो, कोण जास्त ड्रेन करतो? डिस्प्ले म्हणजे आपण ब्राईट करतो, त्या डिस्प्लेला लागणार असतो, बरोबर आहे की. त्यामुळं विचार करा, तुम्ही जर इथं जर 15 मिनिटं सेटिंग ठेवले आणि 15 मिनिटाची सेटिंग ठेवून आणि तुम्ही निघून गेले बाजूला, 2 मिनिटात जर डिस्प्ले ऑफ नाही झाला तर 15 मिनिट तर 6 ऑन राहील डिस्प्ले. म्हणजे ते राहिलेले जे 12 मिनिट आहे म्हणजे बघा 2 मिनिटात काही मोठी गोष्ट नाही. 14-15 मिनिटं जर डिस्प्ले ऑन राहणं ही चुकीची गोष्ट आहे. करेक्ट आहे. तर सेटिंग तुमच्या मदतीने करा. आता माझं कसं मला इथे प्रॅक्टिकल दाखवायचं राहतं, प्रत्येक वेळी डिस्प्ले ऑफ झालं तर काय म्हणतं, बरोबर आहे. पण तुमचं पर्सनल लॅपटॉप आहे, तुम्ही कुठे जाता तिथे बसतात, काही नाही मोठी गोष्ट आहे. डिस्प्ले ऑफ झाला तुम्ही फक्त माऊस असं जरी फिरवला लगेच तो डिस्प्ले ऑन होतो. झालं. आणि शेवटचं तुम्हाला दाखवायचं जातं हाऊ टू कनेक्ट द मल्टिपल डिस्प्ले टू द सिस्टम. हे तुम्हाला मी हार्डवेअरमध्ये शिकवेल है ना, तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवलं. बघा विंडोज 10, विंडोज 11, विंडोज 8.1 दिस ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट्स मॅक्सिमम 10 डिस्प्ले ऑन अ सिंगल सिस्टम. एका सिस्टमवर तुम्ही 10 डिस्प्ले लावू शकता. हे शेअर मार्केट वगैरे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल एकाच सिस्टमला मल्टिपल डिस्प्ले लावण्याचं ट्रेंड आहे. म्हणजे ते खूप साऱ्या ठिकाणी वापरतात, एकाच सिस्टमला मल्टिपल डिस्प्ले वापरतात. म्हणजे बघा सध्या ह्याला 2 डिस्प्ले दिसत आहे तुम्हाला. हे बघा आता मी जर इथे जर गेलो डिस्प्ले सेटिंग्स आणि डिस्प्ले सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर बघा ह्या ठिकाणी सध्या तुम्हाला काय दाखवतं ते आयडेंटिफाय. ते म्हणतं हे 1 to A, हे पण 1 to A, बरोबर आहे की. त्याच्यानंतर आता सध्या सेटिंग कोणती आहे, डुप्लिकेट दिसते. डुप्लिकेट म्हणजे आता मला माझे प्रॅक्टिकल घेताना मला डुप्लिकेटच लागतो, कारण की छोट्या स्क्रीनवरती किती जणांना दिसणार ते. त्यामुळे मला मोठी स्क्रीन पाहिजे होती, मग मी तो हा डिस्प्ले तिथं डुप्लिकेट केलेला आहे. जे मी तुम्हाला इथं दाखवतोय तेच तुम्हाला तिथे दिसतंय, बरोबर आहे की नाही. एकच डिस्प्ले आता आहे, हाच डिस्प्ले तिकडे डुप्लिकेट झाला. पण काय असतं माहिती का, खूप साऱ्या ठिकाणी हे तुम्हाला ज्यांनी बघेल नाही ते बघून घ्या, कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या जणांनी बघेल ते, बरोबर प्रॅक्टिकल. हे बघा आता हा तुमच्या समोर लॅपटॉप आहे. आपल्याला महत्त्वाचं काय पॉवर ऑप्शनमध्ये हे इथं बघूया आपण. आता बघा हे आता याच्यामध्ये अजून एक ऑप्शन हे झालं वेन आय क्लोज द लीड. वेन आय क्लोज द लीड याच्यामध्ये सगळे ऑप्शन बघा, हायबरनेट, शटडाऊन सगळे. वेन आय क्लोज द लीड, ज्यावेळेस मी लीड क्लोज करेल, लीड म्हणजे ही लीड, याला लीड म्हणतो. लॅपटॉप डिस्प्लेची लीड जर क्लोज केली तर काय होईल, तर स्लिप होईल. मग काही लोक याला म्हणतात डू नथिंग, काहीच व्हायला नाही पाहिजे. मग ते लीड बंद केली जरी ना तरी ते लॅपटॉप चालूच म्हणजे डिस्प्ले चालूच असतो जनरली, बरोबर आहे ना. लॅपटॉप आपण लीड बंद करतो म्हणजे सिस्टीम आपल्याला काम करायचं नाही सध्या, मग तो